पुण्यात मुसळधार पावसाने अचानक पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान रस्त्याचं रूपांतर आता नद्यांमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज भर दुपारी अचानक शहरामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे पुण्यामध्ये अवकाळी पावसाळ्याचा अनुभव आलाय। दरम्यान अचानक झालेल्या वर्षामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे। वाहनं अगदी अक्षरशः पाण्यामध्ये तरंगताना दिसत आहेत। या भारी पावसामुळे पुण्याच्या काही भागात नद्यांप्रमाणे याचं रूपांतर झालंय। त्यासोबतच शहर आणि तसेच ग्रामीण भागात सुद्धा पावसाचा प्रचंड फटका बसतानाचं पाहायला मिळत आहे। पुण्यातील जंगली महाराज रोड, स्वारगेट आणि वारजे यांसारख्या भागांमध्ये पाणी 1 ते 2 फूट उंचीपर्यंत साचलेलं आहे। पावसाच्या जोरामुळे रस्ते वाहतुकीसाठी अवरोध निर्माण झालाय आणि अनेक वाहनं पाण्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे। सोसाट्याचा वारा, ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना पावसाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि पाण्याच्या साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय। हवामान खात्याने पुढचे काही दिवस ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे। त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची जास्त गरज असल्याचं म्हटलं जात आहे। आजचा पाऊस आणि पूर परिस्थिती पुणेकरांसाठी मोठं आव्हानात्मक ठरलंय। त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित प्रवास करण्याची काळजी घ्यावी।